नमस्कार. विज्ञानयात्री सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. सर अलेक्झांडर फ्लेमिंग हे ब्रिटनचे जीवशास्त्रज्ञ, औषधतज्ञ आणि सन 1945 सालच्या शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावलेल्या पेनिसिलिनच्या शोधाने वैद्यकशास्त्रात प्रतिजैविकांचा युग उदयास आले. सेंट मेरीज हॉस्पिटलमधील सूक्ष्मजीवशास्त्राचे प्राध्यापक अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत काचेच्या बशामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या जीवाणूंची वाढ म्हणजे कल्चर केली होती. सन 1928 3 सप्टेंबर हा दिवस फ्लेमिंग जेव्हा स्टॅफिलोकॉकस ऑरियस जीवाणूंचे निरीक्षण करत होते तेव्हा एका बशीत त्यांना विलक्षण गोष्ट दिसली. स्टॅफिलोकॉकस ऑरियस जीवाणूंच्या त्या बशीत गोल आकाराची काही ठिपके फ्लेमिंगच्या निदर्शनात आले. त्या ठिपक्याभोवती जागा मात्र स्वच्छ आणि पारदर्शक झाली होती. विलक्षण वैज्ञानिक दृष्टी लाभलेल्या फ्लेमिंग यांनी सूक्ष्मदर्शकाखाली स्टॅफिलोकॉकस ऑरियस जीवाणूंच्या त्या बशीमधील गोल आकारांच्या स्वच्छ आणि पारदर्शक ठिपक्यांचे आणि बशीमधील इतर परिसराचे निरीक्षण केले. फ्लेमिंग यांचा वैचारिक प्रवास स्टॅफिलोकॉकस ऑरियस जीवाणूंच्या त्या बशीमधील गोल आकाराच्या स्वच्छ आणि पारदर्शक ठिपके म्हणजे मृतावस्थेतील जीवाणूंची जागा असावी या तर्क निष्कर्षापर्यंत येऊन स्थित झाली. कल्चर प्लेटमधील इतर परिसर स्टॅफिलोकॉकस ऑरियस जीवाणू आणि विशिष्ट प्रकारची बुरशी असल्याचे फ्लेमिंग यांच्या लक्षात आले. असे संशोधन प्रयोग सूक्ष्म जीवशास्त्राच्या प्रयोगशाळेत होत असत. त्यासाठी निरनिराळे सूक्ष्म जीव कल्चरच्या रूपात वाढवावे लागतात. बऱ्याचदा अशी कल्चर डिशमध्ये पडून राहिली की त्यावर बुरशीचा थर चढे. त्यातून एक गंमत होई. एकदा का अशी बुरशी चढलेली किंवा त्यानंतर तिथली जीवाणूंची वाढ बंद होई. ते काहीच आश्चर्यकारक वाटे. सन 1871 जोसेफ लिस्टर यांनाही असा एक अनुभव आला होता. जोसेफ लिस्टर हे एक प्रसिद्ध ब्रिटिश शल्यविशारद सर्जन होते ज्यांना आधुनिक निर्जंतुक शास्त्रीय शस्त्रक्रिया पद्धतीचे जनक, फादर ऑफ मॉडर्न अँटीसेप्टिक सर्जरी मानले जाते. लिस्टर यांनी शस्त्रक्रियेदरम्यान आणि नंतर जखमामध्ये होणारा संसर्ग इन्फेक्शन रोखण्यासाठी अँटीसेप्टिक तत्वाचा शोध लावला. त्याने शस्त्रक्रियेची साधने, डॉक्टरांचे हात आणि रुग्णांची जखम स्वच्छ करण्यासाठी कार्बॉलिक ॲसिड वापरण्याची पद्धत सुरू केली, ज्यामुळे मृत्यूदरात मोठी घट झाली. लिस्टर यांनी लुई पाश्चर यांचा जर्म थेअरीचा म्हणजे रोगाणू सिद्धांताचा उपयोग करून सिद्ध केले की जखमा सडण्यामागे हवेतील सूक्ष्म जीव कारणीभूत असतात. त्यांनी ग्लासगो युनिव्हर्सिटी, एडिनबर्ग युनिव्हर्सिटी आणि किंग्स कॉलेज येथे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना बॅरन लिस्टर ही पदवी देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या या क्रांतिकारक शोधामुळे आजच्या आधुनिक आणि सुरक्षित शस्त्रक्रिया शक्य झाल्या आहेत. जोसेफ लिस्टर हे एकदा रुग्णांच्या लघवीच्या नमुन्याचे निरीक्षण करीत होते. टेबलावर बराच काळ पडून राहिलेल्या नमुन्यात बुरशी चढू लागे आणि मग त्यांच्या पुढे जीवाणूची वाढ होत नसे. त्यातून प्रेरित होऊन त्यांनी या बुरशीचा अभ्यास सुरू केला. त्यातील एका प्रकाराला त्यांनी पेनिसिलियम असे नाव दिले. पेनिसिलिसचा शब्दशः अर्थ रंगकामाचा ब्रश असा होतो. त्याच्या दिसण्यावरून पेनिसिलियम असे नाव पडले असावे. मग त्याचे प्रयोग काही सुट्या मानवी पेशीवर सुद्धा केले गेले. त्या काळी घोडे हे वाहतुकीचे एक महत्त्वाचे साधन होते. त्या घोड्यांना बऱ्याच जखमा होत असत. त्यावर बुरशी चोपडणे हा एक घरगुती उपचार तेव्हा रूढ होता. पुढे लुई पाश्चर आणि अन्य बऱ्याच संशोधकांनी असे प्रयोग करून पेनिसिलियमला जंतुनाशक गुणधर्म असल्याचे मत मांडले. इथपर्यंतचे संशोधन फ्लेमिंग यांच्यासाठी पायाभूत व मार्गदर्शक ठरले. विशिष्ट प्रकारच्या बुरशीचे स्त्राव हेच स्टॅफिलोकॉकस ऑरियस जीवाणूंच्या मृत्यूचे कारण असा विश्वासदर्शक वैज्ञानिक विचार व्यक्त करून फ्लेमिंग यांनी त्यांचा संशोधन प्रवास कार्यरत ठेवला. स्टॅफिलोकॉकस ऑरियस जीवाणूंच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या या विशिष्ट प्रकारच्या बुरशीचे
बुरशीचे शोधाप्रित्यर्थ फ्लेमिंग यांनी जीवाणू संवर्धन म्हणजे बॅक्टेरियल कल्चर सुधारित संच तयार केले. स्टॅफिलोकॉकस ऑरियस हा एक सूक्ष्मजीव किंवा जीवाणू आहे जो मानवी शरीरावर विशेषतः त्वचेवर नाकात आढळतो. ही जीवाणू गोलाकार असतात आणि सूक्ष्मदर्शकाखाली द्राक्षाच्या घडासारखे दिसतात. सुमारे 30% निरोगी लोकांच्या नाकात आणि त्वचेवर हे जीवाणू कोणत्याही त्रासाशिवाय राहतात. जेव्हा हे जीवाणू जखमेतून शरीरात प्रवास करतात किंवा त्यांची संख्या प्रमाणावर वाढते तेव्हा ते संसर्ग पसरवू शकतात. स्टॅफिलोकॉकस ऑरियस या जीवाणूंच्या संसर्गामुळे माणसाला होणाऱ्या रोगामध्ये त्वचेचे आजार जसे की गळू, फोड किंवा पुळ्या होणे, गंभीर आजार, जर हे जीवाणू रक्ताभिसरण संस्थेत पोहोचले तर ते न्यूमोनिया, हाडांचे संसर्ग आणि सेप्सिस अशा प्रकारचे आजार पसरतात. आणि प्रतिजैविक प्रतिकार म्हणजे अँटीबायोटिक रेझिलन्स या प्रकारचे रोगसुद्धा होतात. प्रतिबंध आणि काळजी घेण्यासंदर्भात हात नेहमीच साबणाने धुवावेत, जखमा स्वच्छ ठेवून त्यावर मलमपट्टी करावी आणि वैयक्तिक वस्तू उदाहरणार्थ टॉवेल, रेझर इतरांसोबत शेअर करणे टाळावे. सन 1928 मध्ये लंडनमधील सेंट मेरी हॉस्पिटल येथे काम करत असताना सर अलेक्झांडर फ्लेमिंग हे ट्रिनिटी कॉलेज डब्लिनमधील संशोधनाची प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न करत असत. त्या दरम्यान एस ऑरियसच्या संवर्धन आणि वाढीच्या विविधतेचा शोध ते घेत होते. जुलैच्या अखेरीस त्यांची प्रयोगशाळा सोडण्यापूर्वी त्यांनी एस ऑरियसने अनेक संवर्धन म्हणजे कल्चर प्लेट्सचे इनॉक्युलेशन केले. त्यांनी थेट सूर्यप्रकाशापासून दूर आणि त्यांच्या अनुपस्थित काम करण्यासाठी त्यांच्या संशोधन विद्यार्थ्याला स्टुअर्ट क्रॅडॉकला जागा देण्यासाठी टेबलच्या एका कोपऱ्यावर प्लेट्स बाजूला ठेवल्या. ते 3 सप्टेंबर 1928 रोजी त्यांच्या प्रयोगशाळेत परतले. त्यांनी आणि त्यांचे समाजी विद्यार्थी डॅनियल मार्लिन प्राइस यांनी जीवाणू संवर्धन प्लेट्सची तपासणी केली. तेव्हा त्यांना उघड्या झाकणासह एक प्लेट आढळली आणि जीवाणू संवर्धन निळ्या हिरव्या बुरशीने दूषित झाली होती. दूषित प्लेटमध्ये साच्याभोवती जीवाणू वाढले नाहीत तर दूरचे जीवाणू सामान्यपणे वाढले. याचा अर्थ असा की साच्याने जीवाणू मारले. फ्लेमिंगने संवर्धन म्हणजे कल्चर प्लेटचे छायाचित्र काढले आणि ओळखण्यासाठी साच्याचा नमुना घेतला. फ्लेमिंगने पुन्हा सुट्टी सुरू केली आणि त्याच महिन्यात सेंट मेरीला परतले. त्यांनी मूळ बुरशी गोळा केली आणि कल्चर प्लेट्समध्ये वाढवली. 4 दिवसानंतर त्यांना आढळले की प्लेट्समध्ये बुरशीच्या मोठ्या वसाहती विकसित झाल्या होत्या. त्यांनी त्याच जीवाणू नाश करणाऱ्या परिणामासह प्रयोग पुन्हा केला. त्यांनी निष्कर्ष काढला की बुरशी एक पदार्थ स्त्राव तयार करतात जो जीवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करत आहेत. वेगवेगळ्या जीवाणूंवर चाचणी केल्यावर त्यांना आढळले की बुरशी फक्त काही विशिष्ट ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया मारू शकतात. बुरशीच्या स्त्रावासाठी त्यांनी 7 मार्च 1929 रोजी पेनिसिलिन ही संज्ञा वापरली. पेनिसिलिन हा बीटा लॅक्टम प्रकारामधील जीवाणूनाशकांचा एक गट आहे. पेनिसिलिनचा उपयोग सर्वसाधारणपणे ग्राम धनात्मक जीवाणूमुळे होणाऱ्या रोगावर उपचार म्हणून केला जातो. पेनिसिलिन हे नाव अनौपचारिकरित्या पेनिसिलिन जीवाणूनाशक गटामधील एक घटक असलेल्या पेनिसिलिन नावाच्या संरचनेसाठी वापरले जाते. पेनिसिलिनचे रेणूसूत्र RC9H11N2O4S असे आहे, ज्यात R ही एक उपशृंखला आहे. पेनिसिलिन हे मानवाला ज्ञात असलेले प्रथम प्रतिजैविक आहे. फ्लेमिंग यांनी केलेल्या पेनिसिलिनच्या शोधाबद्दल व त्याचा प्रतिजैविक म्हणून वापराच्या शोधाबद्दल त्यांना सन 1945 मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या शोधाने वैद्यक क्षेत्रात प्रतिजैविकांचे युग चालू झाले व त्यामुळे अनेक अवघड जीवघेण्या रोगावर मात करणे शक्य झाले. जीवाणूजन्य रोगापासून मानवी आरोग्याचे रक्षण करणाऱ्या प्रतिजैविकांचे संशोधक म्हणून अलेक्झांडर फ्लेमिंग हे आपल्याला कायमच मनात राहतील. अँटीबायोटिक्स हे जीवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करू शकतात किंवा जीवाणूंचा नाश करू शकतात अशा सजीवापासून मिळवलेले पदार्थ आहेत. जीवाणू संसर्गावर प्रभावीपणे उपचार करतात. पेनिसिलिनने प्रतिजैविकांच्या आधुनिक युगाचा पाया घातला. त्याच्या शोधापूर्वी जीवाणू संसर्गामुळे अनेकदा गंभीर आजार किंवा मृत्यू होतो. पेनिसिलिन आणि त्यानंतरच्या प्रतिजैविक विकासामुळे एकेकाळी प्राणघातक असलेल्या रोगावर आता प्रभावीपणे उपचार केले जाऊ शकतात.
ज्यामुळे असंख्य लोकांचे जीव वाचले. पेनिसिलिन जीवाणूंच्या पेशींच्या भिंतींच्या निर्मितीमध्ये व्यत्यय आणून कार्य करते. हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे जो बॅक्टेरियाच्या पेशींची संरचनात्मक अखंडता राखतो. पेशींच्या भिंती योग्यरित्या तयार केल्याशिवाय जीवाणू असुरक्षित बनतात आणि शेवटी ऑस्मॉटिक दाबामुळे फुटतात. पेनिसिलिनच्या उल्लेखनीय गुणांपैकी एक गुण म्हणजे मानवी पेशींना इजा न करता जीवाणूंना लक्ष्य करण्याची क्षमता आहे. याचे कारण असे की मानवी पेशीमध्ये सेल भिंती नसल्यामुळे पेनिसिलिन जीवाणू पेशींना निवडकपणे विषारी बनवते. नैसर्गिक पेनिसिलिन हे थेट पेनिसिलियम बुरशीपासून काढले जातात. पेनिसिलिन जी आणि पेनिसिलिन फी ही उत्कृष्ट उदाहरणे आहेत जी विविध ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया विरुद्ध प्रभावी आहेत. नैसर्गिक पेनिसिलिनच्या संरचनात्मक बदलामुळे अर्ध सिंथेटिक म्हणजे सेमी सिंथेटिक रूपे, विस्तृत स्पेक्ट्रमसह आणि स्थिरता वाढली. अमोक्झिलिसिलिन आणि एम्पिसिलिन हे प्रतिजैवक या प्रकारात मोडतात. जीवाणूंच्या प्रतिकाराचा सामना करण्यासाठी मेथिलिसिन सारख्या पेनिसिलिनेज प्रतिरोध पेनिसिलिन विकसित केल्या गेल्या, परंतु त्यांचा प्रतिकार देखील उदयास आला. विस्तारित स्पेक्ट्रम पेनिसिलिन हे ग्राम नकारात्मक जीवाणू हाताळतात. उदाहरणामध्ये पिप्रेसिलिन आणि टिक्रासिलिन यांचा समावेश आहे. पेनिसिलिनचा वापर स्ट्रेप घसा आणि कानाच्या संसर्गापासून ते न्यूमोनिया आणि मेंदूज्वर यासारख्या गंभीर परिस्थितीत विविध संक्रमणावर उपचार करण्यासाठी केला जातो. शस्त्रक्रियेपूर्वी शस्त्रक्रियेनंतरचे संक्रमण टाळण्यासाठी रुग्णांना पेनिसिलिन मिळू शकते. बॅक्टेरियल एंडोकॉर्टिकस टाळण्यासाठी दंत प्रक्रियेपूर्वी हृदयाच्या विशिष्ट स्थिती असलेल्या व्यक्तींना पेनिसिलिन लिहून दिले जाते. पेनिसिलिन वारंवार होणारा संधिवात, ताप, उपचार न केलेल्या स्ट्रेप थ्रोटची गुंतागुंत रोखू शकते. अर्थात आरोग्य हेच सर्वस्व आहे मानवासाठी. सर अलेक्झांडर फ्लेमिंग हे ब्रिटनचे जीवशास्त्रज्ञ, औषधतज्ञ आणि सन 1945 सालच्या शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. सर अलेक्झांडर फ्लेमिंग हे पेनिसिलिन या जगातील पहिल्या प्रतिजैविक यौगिकाचा शोध लावला. त्यांच्या या संशोधन कार्यामुळे वैद्यक क्षेत्रात प्रतिजैविकांचे युग उदयास आले. सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांचा जन्म दिनांक 6 ऑगस्ट 1881 रोजी लॉन्चफील्ड फार्म, आयरशायर, स्कॉटलंड येथे झाला. दिनांक 28 सप्टेंबर 1928 रोजी चार्ल्स जॉन पॅट्रिक लाटौचे या आयरिश वैज्ञानिकाच्या मदतीने लंडनच्या सेंट मेरी हॉस्पिटलमध्ये स्टॅफिलोकॉकस ऑरियस जीवाणूमारक पेनिसिलिन या प्रतिजैविक यौगिकाचा शोध लावला. हा शोध विज्ञानाच्या इतिहासातील एक मैलाचा दगड ठरला, कारण यामुळे संसर्गजन्य रोगावर उपचार करणे सोपे झाले. सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी केलेल्या पेनिसिलिनच्या शोधाबद्दल व त्याचा प्रतिजैविक म्हणून वापराच्या शोधाबद्दल त्यांना सन 1945 साली नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. जीवाणूजन्य रोगापासून मानवी आरोग्याचे रक्षण करणाऱ्या प्रतिजैविकांचे संशोधक म्हणून अलेक्झांडर फ्लेमिंग हे स्मरणात राहतील. दिनांक 11 मार्च 1955 रोजी सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांचे निधन झाले. विज्ञानयात्री सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवन निष्ठा. धन्यवाद.